माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर काय माझे दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर बघितलं असेल ते होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. ही पोटनिवडणूक दादांच्या दुर्दैवी निधनाने त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे ती शक्यतो बिनविरोध व्हावी असं आमचा एक प्रयत्न त्या ठिकाणी राहील. पण आवश्यकता असेल तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा दिल्लीमध्ये भेटून, कारण मधल्या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आलं होतं, सपकाळांचं, वडेट्टीवारांचं सुद्धा स्टेटमेंट आलेलं होतं. म्हणून आवश्यकता वाटली तर त्याबद्दलच आम्ही प्रयत्न करू. उद्धवजींची सुद्धा आवश्यकता लागली तर भेट घेऊ, जेणेकरून, आणि शेवटी निवडणूक लोकशाहीमध्ये कोणाला निवडण्याचा अधिकार असतो, परंतु ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक होते आहे त्या दृष्टिकोनातूनच आमचा सर्वांचं तो प्रयत्न त्या ठिकाणी राहील. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केले. एक सातपुते ज्येष्ठ IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत. त्यांनी त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. सखोलपणाने तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये आश्वासन केलेलं आहे. आज मुख्यमंत्री त्याच्यावरती निवेदन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझी सुद्धा मागणी स्पष्टपणे आहे की याचा सखोल तपास व्हावा. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या प्रदेशाध्यक्ष आहात. तुमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत सध्या प्रदेशाध्यक्ष महिला, त्यांनी एका बुवाच्या डोक्यावरती छत्री टाकलेले फोटो समोर आलेले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी समोर येत आहे. त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? त्याबद्दलचा निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये नक्की त्या ठिकाणी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.